नमस्कार शेतकरी मित्रांनो. सकाळचे 8 वाजता आहे. सकाळचं नियोजन आपलं या पद्धतीने आहे. तास 2 तास आपण शेळ्यांना फिरस्तीवर काढतो. नंतर मग तूर भुस्सा, त्यानंतर आपलं मार्वेल गवत, नेपियर आणि त्यानंतर मुरघास आणि संध्याकाळच्या वेळेला घास असतो मित्रांनो. बंदिस्त शेळीपालन करत असताना जर ह्या पद्धतीने काम केलं तर मला नाही वाटत कोणचाही शेतकरी मित्र किंवा शेळीपालक यामध्ये फेल जाईल. आणि दुसरी गोष्ट की जास्त खर्च न करता अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला जेवढे पैसे गुंतवायचे मित्रांनो ते फक्त आणि फक्त शेळ्यांवरती, शेळ्यांच्या खाद्यावरती. शेडवर पैसे जास्त गुंतवायचे नाही आहे. शेळ्यांवर जेवढे पैसे तुम्ही गुंतवशाल तेवढे पैसे वसूल व्हायला वेळ पण लागत नाही मित्रांनो. बंदिस्त अर्धबंदिस्त या कन्सेप्टवरती आपण काम करत असताना शेळ्यांना कुठेतरी बाहेरच्या खाद्यामुळे किंवा ज्या काही आपल्याकडनं त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही, जे की काही अशा गुणकारी औषधी वनस्पती असतात, तर फिरस्तीवर असल्यानंतर त्या स्वतः खाता आणि कुठंतरी त्यांच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. आणि हा मेल ठेवलेला आहे मित्रांनो आपण, जो की आपला घरचाच आहे, या पांढऱ्या शेळीचा. आणि बिटलनी क्रॉस केलं होतं मित्रांनो, प्युअर बिटलनी. तर 100% बिटलवरच निवडला तो. डोळ्यात, कानात, शिंगामध्ये फक्त त्याच्या आईला डोळे असल्यामुळे, ही त्याची आई, हिला लोळे असल्यामुळे त्याला सुद्धा लोळे आल्या. तेवढा एक मायनस पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यात. नाहीतर क्वालिटी बघू शकता तुम्ही. आत्ता शिक 2 दातावरती आलाय तो. 2 दातावरती ही क्वालिटी आहे मित्रांनो. बाकी शेळ्या वगैरे आपल्या बघताय तुम्ही.